नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आपण या बातमीपत्रामध्ये सविस्तर बातम्या बघूयात. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नसावेत अशी मागणी केली. तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी एका मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी केली. हे दोन्ही प्रकरण काय आहेत पाहूयात. हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील. काहीतरी उपाययोजना निवडणूक आयोगाने आखाव्या आम्ही तक्रार केली आहे आणि त्या बूथवर पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकालाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असं असताना राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपुरातील एका मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी करत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. तर बीडमध्ये मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार हे मतमोजणी केंद्रावर नसावेत अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात. यांना कुठलंही वचक नाहीये. हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्ताधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत. त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या. रडीचा डाव खेळण्याचे प्रकार विरोधी पक्षाकडून सुरू आहेत. आता तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा निवडणूक यंत्रणेतील जी लोक असतील ते निवडणूक यंत्रणेने ठरवून दिलेले असतात. आपल्या आवडीनिवडीचा किंवा कोण असावा कोण नसावे आपण ठरवत नसतो. त्याच्यामुळे मला वाटतं पराभव समोर दिसतोय. त्या पराभवाची कारणमीमांसा करण्याकरता अशा प्रकारची पाळपुदं बाहेर काढताना दिसते. तर दुसरीकडे नागपुरातही एका मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी केली आहे. नागपूरच्या दादाजी धुनीवाले या मतदान केंद्रावर मॉक पोलची मतं क्लिअर न करताच मतदान झाल्याचं 35 दिवसांनंतर उघड झालंय. मॉक पोलची जी मतं क्लिअर करावी लागतात ती क्लिअर न करता तिथे मतदान झालं. ही जिथे जे अधिकारी असतील त्यांची चूक आहे. मतदान त्या बूथवर जास्ती नाही झालं आहे, 300च झालं आहे. परंतु आपण कार्याची पद्धती असं एका याच्यावर लक्षात आलं, जर इतर याच्यावर झालं असेल तर. म्हणून यासाठी काहीतरी उपाययोजना निवडणूक आयोगाने आखाव्या आम्ही तक्रार केली आहे आणि त्या बूथवर पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे. नाही, आता काय आहे, तक्रार ही तपासल्या जाते ना. शेवटी तुम्ही मागणी केली म्हणून नाही, असं आहे की तक्रार तपासली जाते. आता अनेकदा त्या ठिकाणी माहितीच्या आधारावर जी केली जाते ती माहिती खरीच असेल असं सांगता येत नाही. तपासली जाईल आणि तपासून त्याच्यावर योग्य ते उपाययोजना होईल, निर्णय होईल. दरम्यान मॉकपोल म्हणजे नेमकं काय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल म्हणजेच प्रारूप मतदान घेण्यात येतं. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिझल्ट क्लिअर करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते. मात्र मतदान केंद्र क्रमांक 233 अर्थात दादाजी धुनीवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा या केंद्रावर मॉकपोल क्लिअर न करताच मतदान घेण्यात आलं. या मतदान केंद्रावर एकूण 865 मतदान होतं. त्यापैकी 315 जणांनी मतदान केल्याचं 17C फॉर्मनुसार दिसून येतं. त्यामुळे 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मतं मोजण्यात येणार नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. नियमानुसार उमेदवारांचं विजयाचं अंतर 315 पेक्षा कमी असेल तरच या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे. बीडमध्ये अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र टाकण्यात येणार असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला. तर नागपुरात काँग्रेस उमेदवाराकडून एका मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांच्या या मागण्यांवर निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.